नमस्कार, मी सारिका सुनील नांदुरकर. प्रभाग क्रमांक 18च्या सर्व जनतेचं खूप खूप मनापासून आभार मानते. सर्व जनतेने, सर्व माझ्या मायबापांनी मला एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार. आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व बूथ प्रमुख, वार्ड अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानते. आपल्या सर्व जनतेने मला एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्वांचे खूप मनापासून आभार मानते. ताई, तुम्ही या दरम्यान जनतेला खूप काही आश्वासन दिले. ताई, आश्वासन दिले तर त्याबद्दल तुम्ही तुमची वाटचाल कशा पद्धतीने समोरची? सर्वात पहिलं तर मी आश्वासन दिले नाही, मी त्यांना विश्वास दिला आहे. कारण आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आम्ही जेव्हा प्रभागात म्हणा किंवा समाजात काम करतो, तेव्हा आम्ही लोकांच्या समस्या कशा आम्हाला सोडवता येईल, आम्ही याचाच नेहमी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्हाला प्रभागात जास्त समस्या काही दिसल्या नाही, पण ज्याही काही छोट्या मोठ्या समस्या आहे त्या आम्ही अगदी प्रामाणिकपणे सोडवू, हा त्यांना विश्वास दिला. आणि जनतेचा हा विश्वास आम्ही कायम ठेवू, हा सुद्धा मी विश्वास देते. ताई, तुमच्या प्रभागाच्या जनतेने तुमचा खूप विश्वास दाखवला आणि तुम्ही विश्वासात खरे ठरलेले आहे, तुम्हाला विजय करून दिले. ताई, अशा जनतेला आपण काय एक आव्हान, काय एक संदेश द्याल? मी जनतेला हेच आव्हान देईल की आपण नेहमी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहा आणि आपले कोणतेही काम असले, आपण आम्हाला केव्हाही म्हणजे आम्हाला तुम्ही फोन केला किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट जरी नाही केला तरी आम्ही पर्सनली एरियामध्ये फिरून, जसं आम्ही पदयात्रेच्या दरम्यान घरोघरी गेलो तसंच यानंतर सुद्धा आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन जनतेचा धन्यवाद मानून त्यांच्या ज्याही समस्या राहील ते आम्ही सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहू. तर या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे आणि विरोधक खूप काही टीका टिप्पणी करत आहेत. आणि यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? विरोधकांचं कामच असतं टीका टिप्पणी करणं, कारण त्याशिवाय जोपर्यंत विरोधक आपली टीका टिप्पणी करणार नाही, आपल्यावर म्हणजे काही आरोप प्रत्यारोप लावणार नाही, तोपर्यंत समोरचा व्यक्ती चांगले काम करणार नाही. त्यामुळे विरोधक आपलं काम करत राहील आणि आम्ही आमचं चांगलं काम नेहमीच करत राहू. ताई, आपल्याला समोरच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलकडून. धन्यवाद.